दुसऱ्या घरात आता त्याचा प्रवेश होतो पोटिफराच्या घरामध्ये. आणि पवित्र शास्त्र आम्हाला या घराविषयी आम्हाला सांगतं की त्याच्या भावांनी त्याला विकून दिलं होतं मिस्री लोकांना. आणि जेव्हा त्याला विकलं, आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं, पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आम्ही पाहतो पुढं 39वा अध्याय, इथं आम्हाला पाहावयास भेटतं की योसेफाला मिस्रात विकलं. तेव्हा 39वा अध्याय आम्हाला सांगतं त्याच्या वाट्याला दुसरं घर आलं. दुसरी परिस्थिती आहे, दुसरी अवस्था आहे, परंतु योसेफ तोच आहे. आणि तो आता दुसऱ्या अवस्थेत गेलेला आहे. एका दुसऱ्या घरात तो चाललेला आहे आणि दुसऱ्या घरामध्ये दुसऱ्या प्रकारचं चित्र आहे, दुसऱ्या प्रकारचं वातावरण आहे. आणि आता त्या वातावरणाशी तडजोड करण्यासाठी जणू काय योसेफ समरूप झाला होता. तितका तो प्रौढ समंजस होण्यासाठी देव देखील नामलेला होता. आणि 18 वर्षानंतर त्याच्या भावांनी, म्हणजे वयाच्या 18 वर्ष असं आम्ही गृहीत धरूया, की त्याला विकलं. आणि आता तो कुठे, आपल्या बापाच्या घरापासून दूर एका अपरिचित देशात, अपरिचित घरात, अपरिचित संस्कृतीमध्ये. आता तो मुलगा म्हणून नाहीये, तो आता गुलाम म्हणून विकण्यात आलेला आहे. त्याला तिथं एका पोटिफर नावाच्या मिस्र्याला विकण्यात आलं. योसेफाची विकवाक सुरू झाली. पहिल्या घरामध्ये आम्ही पाहतो सगळ्यात पसंत असलेला मुलगा, सगळ्यात विशेष मुलगा आहे, आता त्याला विकण्यात आलेलं आहे. आणि एका पोटिफर नावाच्या मिस्राने त्याला विकत घेतलं. तो एक अंमलदार होता आणि एक सरदार होता. त्याची ओळख, एका सरदाराच्या घरात, अंमलदाराच्या घरात त्याला विकण्यात आलेले आहे. कशासाठी? घरातले सगळं काम पाहण्यासाठी, नौकर म्हणून त्याला विकण्यात आलेले. आता दुसऱ्या घरात अवस्था बदललेली आहे, चित्र बदललेलं आहे. पहिल्या अवस्थेत सगळ्यात प्रिय मुलगा आहे, चांगला पोशाख आहे अंगात. पण दुसऱ्या घरामध्ये काय माहितीये का, नौकर आहे, गुलाम आहे आणि चांगले वस्त्र कदाचित नसतील, कारण जेव्हा त्याला त्याच्या भावांनी विकलं त्याच्या अंगावर वस्त्र नव्हती. आता त्याच्या अंगात गुलामाचे कपडे आहेत. हे दुसरं घर योसेफाच्या वाट्याला आलं. आणि इथं आम्ही काय पाहतो माहितीये का, ही अवस्था त्याला तोडणारी, त्याला भग्न करणारी, जणू काय आता त्याला जीवन जगण्यासाठी एक नवीन मार्ग मिळालेला आहे. पण या मार्गामध्ये माहितीये, त्याच्यासमोर बाप नव्हता, त्याच्यासमोर भाऊ नव्हते,